विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या तासिकेमध्ये आपण BA द्वितीय वर्ष आणि या अभ्यासक्रमासाठी असलेली एक महत्त्वपूर्ण कादंबरी म्हणजे व्यंकटेश माडगूळकर यांची बनगरवाडी ही कादंबरी होय. या कादंबरीमधून व्यंकटेश माडगूळकर यांनी आपला जो भूभाग आहे म्हणजे मानदेश परिसर त्यांनी या कादंबरीमधून चित्रित केलेला आहे. त्यांच्या गावापासूनच जवळ असलेली एक धनगर वस्ती आहे, धनगरवाडी आहे, ज्याला लेंगरवाडी असं हे मूळ गावाचं नाव आहे. परंतु आपल्या सोयीसाठी पुस्तक रूपाने जेव्हा त्यांनी या कादंबरीच्या माध्यमातून वर्णन केलेलं आहे तेव्हा त्यांनी या कादंबरीला नाव बनगरवाडी अशा स्वरूपाचं दिलेलं आहे. या कादंबरीमधून व्यंकटेश माडगूळकर यांनी राजाराम मास्तर हे जे शिक्षक आहेत या शिक्षकाच्या माध्यमातून बनगरवाडीचा संपूर्ण परिसर जीवनपट कादंबरीच्या माध्यमातून चित्रित केलेला आहे. यातील काही भाग आपण या पूर्वीच्या तासिकेमधून अभ्यासलेला आहे. जो पुढील भाग आहे त्याची चर्चा आपण आजच्या या तासिकेमधून करणार आहोत. आपण पाहिलेलं आहे की जेव्हा राजाराम मास्तर यांना दादू भेटतो आहे, तो दादू भेटल्यानंतर राजाराम मास्तर थोडेसे उदासीन झालेले आहेत, खिन्न झालेले आहेत. आपण उगीच्या गावामध्ये आलो, आपण परत जावं अशी एक त्यांच्या मनामध्ये उदासीनतेची, खिन्नतेची भावना निर्माण झालेली आहे. पण जेव्हा या गावातील कारभारी म्हणजे राजाराम मास्तर यांना गावात भेटलेले हे दुसरे व्यक्ती आहेत, यांचं नाव कारभारी आहे. व्यंकटेश माडगूळकर यांनी त्यांच्या अंगावर जो पोशाख आहे त्या पोशाखाचं वर्णन केलेलं आहे. ते दिसायला कसे आहेत याचंही वर्णन केलेलं आहे. याची चर्चा आपण केलेली आहे. पण जेव्हा राजाराम मास्तर आणि कारभारी यांची भेट होते आणि हे कारभारी शिक्षकांना म्हणजे शाळा मास्तरांना, राजाराम मास्तरांना अतिशय आस्थेवाईकपणे विचारतात, चौकशी करतात की बाळा तू कोण आहेस आणि ते कशाला आलेला आहेस. अशी माहिती विचारल्यानंतर राजाराम मास्तर या ठिकाणी सांगतात की मी शिक्षक आहे, मास्तर आहे आणि आजच या गावामध्ये येथील शाळेमध्ये रुजू होण्यासाठी आलेलो आहे. असं म्हटल्यानंतर ते शाळा तिकडे आहे, तू त्या शाळेत चल किंवा शाळेमध्ये जा असं त्या ठिकाणी सांगतात. मग जेव्हा कारभारी राजाराम मास्तरांची अशी आस्थेविकपणे काळजीपूर्वक चौकशी करतात तेव्हा राजाराम मास्तर जे उदासीन होते ती त्यांची उदासीनता दूर गेलेली आहे आणि त्यांना वाटतं आहे की या गावामध्ये कारभारी जशा पद्धतीने वागतात तशा स्वरूपाच्या आणखीन जर काही व्यक्ती या ठिकाणी मला मिळाल्या तर या ठिकाणी मला नोकरी करणं सोयीचं होईल असा एक आशावाद पुन्हा राजाराम मास्तरांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्यांची उदासीनता कारभाऱ्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे दूर झालेली दिसून येते. या पुढील जो काही भाग आहे त्याचीही चर्चा आपण इथेच पाहणार आहोत. मी म्हणालो मी मास्तर आहे, आजपासून माझी नेमणूक इथे झाली आहे. अरे मग मास्तर असून हात का बसतोस, शाळात बस असं या ठिकाणी मास्तराला कारभारी या ठिकाणी म्हणतात. म्हाताऱ्याच्या या बोलण्याने मला थोडा धीर आला. मगाच्या भालायतासारखा तो नाही असे मला वाटले. मला शाळेची इमारत कुठं आहे तेही नीट ठाऊक नाही. यावर समोरच्या लांबलचक चावडीकडे हातातली काठी धरून म्हातारा म्हणाला, ती नव्ह का शाळा, चावडीतलं 2 खण शाळाचं ही, हां जा बस तिथं. मग या ठिकाणी दुरूनच त्या म्हाताऱ्याने गावामध्ये पूर्वीपासून असलेली शाळेची जी इमारत आहे म्हणजे चावडी आहे त्या चावडीतीलच 2 खोल्या शाळेसाठी या ठिकाणी दिलेल्या होत्या. पूर्वीपासूनच शाळा याच ठिकाणी भरत होती किंवा सुरू होती आणि याच शाळेमध्ये राजाराम मास्तर आज पहिल्याच दिवशी रुजू होण्यासाठी आलेले आहेत आणि कारभाराच्या माध्यमातून त्या शाळेची इमारत जी आहे ती इमारत दुरूनच शाळा मास्तरांनी पाहिलेली आहे आणि ते म्हणतात की त्या शाळेमध्ये जाऊन तू त्या ठिकाणी बस. एकटा बसून काय करू, पोरं कुठं आहेत. आणि नंतर पुढचा प्रश्न त्यांनी केलेला आहे. राजाराम मास्तर कारभाऱ्याशी बोलत आहेत. आज आपल्या मनातील जी शंका आहे
आपल्या मनामध्ये जो निर्माण झालेला प्रश्न आहे तो त्याने त्यांच्यासमोर बोलून दाखवलेला आहे. आणि ते म्हणतात की ते एकटा बसून मी काय करू, त्या शाळेमध्ये मला कुणीही दुरून दिसत नाही, मुलं कुठं आहेत, पोरं म्हणजे शाळेतील विद्यार्थी, मुलं कुठं आहेत, असं त्या ठिकाणी त्यांनी प्रश्न केलेला आहे. त्यावेळेस कारभारी आपल्या गावची जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती राजाराम मास्तराला सांगताना म्हणतात, पोरं गेली का शरडामागं, पर येत्याली का रानातच राहतात. आणि त्या ठिकाणी म्हणतात की मुलं जी आहेत हे मुलं सध्या कुठे गेलेली आहेत, तर त्यांच्या आईवडिलांनी त्यांना शरडामागं म्हणजे त्यांचा जो मूळ बनगरवाडीतील जी वस्ती आहे ती धनगर वस्ती आहे. आणि ही धनगर वस्ती असल्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन शेती आणि शेतीबरोबरच त्यांचे जे मेंढरं आहेत त्या मेंढरं सांभाळण्याचं काम या बनगरवाडीतील व्यक्ती करतात. मग त्यांचे आईवडील जे आहेत ते आईवडील आपल्या लहान मुलांना त्यांनी मेंढरामागं किंवा शेळ्यामागं पाठवलेलं आहे. आणि हे मुलं घरी येतील, शाळेत येतील, रानात थोडेच ते कायमस्वरूपी राहणार आहेत, अशा स्वरूपाचा एक विचार कारभारी राजाराम मास्तरांना बोलून दाखवतात. पण शाळा भरणे इतके आहेत तरी का, परत प्रश्न दुसरा राजाराम मास्तरांनी कारभाऱ्याला केलेला आहे. किंवा ठीक आहे हो, मुलं या ठिकाणी शाळेमध्ये सध्या तरी नाहीत पण रानात गेलेली आहेत, पण या गावामध्ये शाळा भरणे इतकी किंवा शाळेमध्ये जे आवश्यक मुले असावी लागतात तेवढी संख्या या गावामध्ये आहे का, किंवा तेवढे विद्यार्थी किंवा तेवढी मुलं या गावात आहेत का, असा प्रश्न परत राजाराम मास्तर कारभाऱ्यांना या ठिकाणी विचारतात. आहेत, बक्कळ आहेत आणि होत्याल की दर साल 10 लगीन उभं राहतंय, पोरं होत्याल, तू शिकवायचं काम कर म्हणजे झालं. तर इथे जे काही शब्द आलेले जे किंवा भाषा रचना आलेली आहे, जी कारभाराच्या तोंडून आलेली आहे ती बोलीभाषा आहे. तर जी बोलीभाषा आहे ती जशाच तसे व्यंकटेश माडगूळकर यांनी या ठिकाणी वर्णन केलेली आहे. आता एक एक जे शब्द जरी आपण या ठिकाणी पाहिला तर प्रमाण भाषा आणि बोलीभाषेमध्ये फरक आपणास नक्कीच या ठिकाणी जाणवतो. तर बक्कळ आहेत हा बोलीभाषेतील शब्द आहेत, म्हणजे आहेत. बक्कळ म्हणजे भरपूर मुलं या ठिकाणी आहेत. आणि एक वेगळ्या भाषेमध्ये सांगतात की आणि होत्याल की, आणि दरवर्षी या गावामध्ये लग्न होतात, 10 लग्न होतात, म्हणजे सध्याही शाळेत येण्यासारखी मुलं आहेत आणि पुढेही लग्न होतात. आणि लग्न झाल्यानंतर मुलांची संख्या या ठिकाणी वाढेल. म्हणजे या बनगरवाडीमध्ये मुलं सध्या आहेत आणि आणखीनही नवीन मुलं जन्मास येतील. तू फक्त या गावातील शाळेत तू आलाच आहेस तर या ठिकाणी तुम्ही काय कर, या मुलांना शाळेमध्ये शिकवण्याचं काम कर म्हणजे झालं, असं या ठिकाणी कारभारी जे आहेत हे कारभारी राजाराम मास्तरांना म्हणतात. त्यावर राजाराम मास्तर आपली भूमिका किंवा त्या प्रसंगाने मला काय वाटलं याविषयी पुढे वर्णन केलेलं आहे. त्या बोलण्याचे हसू आले. पाराखाली उडी टाकून मी पिशवी घेतली आणि म्हटले, मला पाणी कुठं आहे ते सांगा म्हणजे जेवण करीन. भाकरी आणल्यात बरोबर. आता मगापासून त्यांना भुकेची जाणीव झालेली आहे. एकतर त्यांच्या बोलण्याचं हसू आलेलं आहे. जी उदासीनता होती ती उदासीनता दूर पळून गेलेली आहे. आता आपण या ठिकाणी नक्कीच नोकरी करू शकतो. आपण ज्या कामासाठी आलो आहोत, शाळेमध्ये रुजू होण्यासाठी आलो आहोत, आता नक्कीच कारभाऱ्यासारखी जर आणखीन काही माणसं, प्रेमळ माणसं जर मला मिळाली, मदत करणारी माणसं मिळाली तर नक्कीच मी माझं कर्तव्य चांगल्या पद्धतीने पार पाडेल असा विचार राजाराम मास्तरांच्या मनामध्ये आलेला आहे. आणि ते कारभाऱ्यांच्या बोलण्याला हसलेले आहेत आणि हसून त्यांनी पारावून उडी घेतलेली आहे खाली आणि हातामध्ये आपली जी पिशवी त्यांनी सोबत आणलेली आहे ती पिशवी सोबत घेतलेली आहे. आणि ते पुढे म्हणतात की मी भाकरी यासोबत आणलेल्या आहेत, मला जेवण करायचं, फक्त इथे पाणी कुठं आहे ते तुम्ही सांगा. कारण त्यांना सकाळपासूनच जो प्रवास झालेला आहे, पायपीट झालेली आहे, जे श्रम त्यांना झालेले आहेत, त्यांना आता भुकेची आणि तहानेची जाणीव झालेलीच आहे. आणि आता पाणी जर मिळालं तर आपण जेवण करूयात असं कारभाराला त्या ठिकाणी म्हणतात. आणि कारभारी पाण्याची सोय कशा पद्धतीने करतो याचंही वर्णन पुढे केलेलं दिसून येतो. विद्यार्थी मित्र, कादंबरी अतिशय वास्तवदर्शी अशा पद्धतीने व्यंकटेश माडगूळकर यांनी लिहिलेली आहे. यातील जे प्रसंग वर्णन आहे, यातील जी भाषाशैली आहे, याचं जे शब्दसामर्थ्य आहे, परिसराची वर्णनशैली आहे, हा सर्व भाग व्यंकटेश माडगूळकर यांनी अतिशय समर्पक अशा शब्दामध्ये निर्माण केलेला दिसून येतो. छोटी छोटी वाक्यरचना आहे.
ग्रामीण बोलीभाषा आहे. या सर्व वर्णनशैलीतून तो परिसर नक्कीच वाचकांच्या डोळ्यासमोर उभा राहताना दिसून येतो. प्रत्यक्ष तुम्ही जेव्हा ही कादंबरी वाचाल तेव्हा तुमच्या नजरेसमोरही हा प्रसंग हुबेहूब समोर राहिल्याचं नक्कीच लक्षात येतं. आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूयात. जो उर्वरित भाग आहे त्याचा विचार आपण पुढील तासिकेत करूयात. धन्यवाद.